पहाटे 2:30 वाजता सगळं रेडी करून आम्ही निघालो होतो मुंबईला, कारण आज होतं श्वेताचा पेपर आणि तो पेपर होता 11 वाजता. तर पहाटे म्हटलं नको रिक्स, कारण खूप पाऊस चालू आहे आणि दरड पण कोसळत आहे. म्हटलं नको, आपण रिक्सच नको घ्यायला, थोडंसं तिथे जाऊन वेट केला तरी चालेल. फायनली आम्ही वाकड स्टॉपला आलो आणि तिथून आमची ट्रॅव्हल होती. तर ट्रॅव्हल ऑलरेडी बुक केलेली होती. मग मस्त ट्रॅव्हल आली आणि ट्रॅव्हलमध्ये बसलो. इथून आता 2-3 तास लागणार होते, पण त्या दादांनी इतकं फास्ट नेलं की आम्हाला तिथे 2च तासात आम्ही तिथे पोहोचलो. आम्ही अक्षरशः 6-6:30च्या दरम्यान मुंबईमध्ये होतो. स्टॉप आलेला होता. मग म्हटलं चला आता उतरून घेऊया. तिथून परत ऑटो केली कॉलेजवरती जाण्यासाठी आणि कॉलेजच्या तिथे जाऊन विचारलं तर ते दादा डायरेक्ट हसले. ते म्हटले तुम्ही एवढ्या लवकर आलाच कशाला, पण ते म्हटले चला आम्ही सिटिंग एरिया केला आहे, तुम्ही तिथे जाऊन बसू शकता, मस्त फ्रेश वगैरे व्हा. फ्रेश झालो. म्हटलं आता इथं बसण्यापेक्षा आपण चहा वगैरे घेऊ आणि थोडाफार नाश्ता करूया. मग चहा वगैरे घ्यायला गेलो, नाश्ता केला, पण इतकं बोगस ना, अक्षरशः आम्ही 1-1.5 किलोमीटर चालत गेलो पण आम्हाला तिथं काहीच भेटलं नाही आणि जे भेटलं ते इतकं बोगस भेटलं ना, त्याच्यामुळे तिथला अवतार बघूनच आम्ही परत रिटर्न आलो. आम्ही तिथे काहीच खाल्लं नाही आणि फायनली 11 वाजले आणि तिचा पेपर स्टार्ट झाला. तिला पेपरला बसून दिला आणि त्यानंतर मी विचार करत होते लोक कसं या मुंबईला मायानगरी किंवा ड्रीम सिटी म्हणतात. मला तर बिलकुलच ही सिटी आवडलेली नाही, इतका बोगस एरिया होता ना. पण आता म्हटलं चला काहीतरी टाईमपास करायचं म्हणून 3 तास आपले कस तरी काढले आणि फायनली तिचा पेपर झाला. मला इतकी झोप येत होती ना 3 तासात. म्हटलं चला रिटर्न जाण्याचं परत तिकीट आपण बुक करूया. तिकीट बुक केलं आणि तर ते परत थोडासा वेट करत आम्हाला ट्रॅव्हलचा वेट करावा लागला. 10-15 मिनिट ट्रॅव्हल परत लेट झाली, कारण इतका पाऊस होता ना मुंबईमध्ये, अक्षरशः पूर्ण कंटिन्यू पाऊस चालू होता. तो पण नॉर्मल नाही, एकदम जास्त प्रमाणात पाऊस चालू होता. थोडंसं 10-15 मिनिट उघडला होता. म्हटलं चला बरं झालं, थोडंसं ट्रॅव्हलमध्ये जाण्याला आपल्याला इझी पडेल. फायनली ट्रॅव्हल आली आणि आम्ही बसलो ट्रॅव्हलमध्ये. चलो बाय.